आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सांगलीत उकाड्याने हैराण नागरिक आक्रमक. महावितरणच्या अर्बन कार्यालयावर धडक. विश्रामबाग येथे फीडरचा कंडक्टर तुटल्याने वीज खंडित. सांगली शहरात मंगळवारी संध्याकाळपासून रात्री 11 वाजेपर्यंत तब्बल 5 ते 6 तास वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला. या सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी रात्री महावितरणच्या अर्बन डिव्हिजन कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सांगलीमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत संध्याकाळपासूनच शहरातील अनेक भागातील वीज गायब झाली होती. कोणतीही पूर्वकल्पना नसताना आणि कारण नसताना रात्री 11 वाजेपर्यंत वीज न आल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले. शेवटी संयम सुटलेल्या नागरिकांनी एकत्र येत थेट महावितरणचे अर्बन डिव्हिजन कार्यालय गाठले आणि तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की विश्रामबाग येथील फीडरचा कंडक्टर तुटल्यामुळे हा बिघाड झाला होता आणि त्यामुळेच वीज पुरवठा खंडित झाला. रात्री 11च्या सुमारास नागरिकांशी चर्चा करताना अधिकाऱ्यांनी पुढील 10 मिनिटात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. कारण काहीही असले तरी या कडक उन्हाळ्यात तासनतास वीज गुल होण्याच्या महावितरणच्या कारभारामुळे सांगलीकर नागरिक मात्र प्रचंड त्रस्त झाले आहेत. लोकसंदेश न्यूजसाठी अंजुम नदाफ यांचा रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.